पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे। 5 वाहनं एकमेकांना धडकली आहेत। नियंत्रण सुटलं त्यामुळे एका कंटेनरनं 5 वाहनांना धडक दिली आहे। कंटेनरनं 3 दुचाकी, एक टेम्पो आणि एका ट्रकला धडक दिलेली आहे। या धडकेनंतर कंटेनर आणि टेम्पो उलटला। अपघातात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत। भंडार कवठे, अरळी, औज, मंद्रुप इथल्या भीमा नदी पात्रातील बंधारे पाण्याखाली गेलेत। उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात सुमारे 1 लाख क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील महत्त्वाची असलेली 3ही शहरं आणि त्याचे बंधारे त्यामुळे पाण्याखाली गेलेत। बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे आणि कर्नाटकशी असलेला संपर्क तुटलाय। नदीकाठच्या गावांनाही सावधानतेचा इशारा दिला गेलेला आहे। पावसाळा सुरू होऊन आता 2 महिने उलटले तरी जळगावच्या विखरण या गावात तीव्र पाणी टंचाई आहे। गावात 10 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा होतो। पाण्याकरता महिलांना मोठी कसरत करावी लागते आहे। पाणी टंचाई केवळ उन्हाळ्यापुरती मर्यादित राहिलेली नसून आता पावसाळ्यातही ही समस्या ग्रामस्थांना भेडसावते। या गावात राष्ट्रीय जल योजनेमध्ये निधी मिळाला, मात्र योजना अद्याप अपूर्ण आहे। ग्रामपंचायतीच्या नळावरून पाणी भरण्याकरता तासनतास रांगेत उभं राहावं लागतं। घरगुती गरजा, जनावरांचं पाणी, स्वच्छतेकरता आवश्यक पाणी मिळवताना नागरिकांचे नाकीनऊ येत आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग अशी ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यात देशभरातून भाविक दर्शनाकरता येत असतात। पण याच नाशिक त्र्यंबक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मटणाची दुकानं आहेत आणि मटणाच्या दुकानांमधील जनावरांची कत्तल होऊन तेच रक्ताळलेलं पाणी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर येतं। पावसात हेच पाणी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर उडतं आणि या परिसरातील पावित्र्य नष्ट होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। त्र्यंबकेश्वर रोडवरील ही मटणाची दुकानं हटवावीत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। ह्या कुंभमेळ्याच्या हिशोबाने समोरची जागा आहे, इथं साधुग्राम असतं आणि त्याच्या समोरच हे मटणाचे दुकान आहे काही। हे काय आहे आणि हे मटणाचा व्यवसाय करणारे सगळे मुस्लिम बांधव आहेत आणि इकडे येणारे सगळे जे आहे आपलं श्रद्धास्थान आहे त्र्यंबकेश्वरांचं, इथे येणारे सगळे हिंदू भाविक आहे। काही हे जे मटणाचे दुकान हे काही झाकलेले वगैरे नाही आहे, ते उघडे टांगलेले असतात ते मटण सगळं। तर असे याच्यामुळे ते आपल्या हिंदू धर्म भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहे। त्याच्यानंतर अजून उद्या जर हे येत आहे आपले भाविक येत आहे, हे जे रस्त्याचं ते घाण पाणी आहे मटणाचं ते सगळं रस्त्यावर येतं, ते सगळं लोकांच्या अंगावर उडतं आहे आणि अशातूनच उद्या उठून कोणी जर भांडणं झाले तर ते चुकीचं काम होऊन जाईल। पुढची बातमी बघणार आहोत नागपूरमधून। नागपूरमध्ये एका अफगाण नागरिकावर हल्ला झालाय। नागपूरच्या यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। फहीम खान असं हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। नागपुरात गेल्या 15 वर्षांपासून 3 अफगाण नागरिक मोठ्या ताजबाग या परिसरात राहत आहेत। आरोपी अजय चौहान आणि त्याच्या 2 साथीदारांनी फहीमवर हल्ला केला। फहीम यशोधरा नगर परिसरात फ्रिज घेण्याकरता गेला होता। दरम्यान भाषेवरून तो पाकिस्तानी असल्याचा आरोपींना वाटलं आणि दहशतवादी असल्याचा आरोप करत तिघांनी त्याच्यावर हल्ला केलेला आहे। पोलिसांनी 3ही आरोपींना अटक केलेली आहे। एक अजय चव्हाण नावाचा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच नातेवाईक एक ऋषी तांबे नावाचा मुलगा आणि एक मायनर मुलगा होता। तर यांनी त्यांना संशयाच्या याच्यातून की तुम्ही कुठून आले एवढ्या रात्रीच्या वेळेस इथे काय करताय, आणि गाडी त्यांनी तिथे गल्लीत पार्क केलेली होती, तर त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि मग या हॅबिच्युअल ऑफेंडरने तिथे आजूबाजूला पडलेले काही दगड आहेत त्याच्याने त्यांच्या गाडीचा काच फोडण्याचा प्रयत्न केला। तर त्यात त्या एका व्यक्तीच्या डोक्याला देखील दगड लागलेला आहे। तर ही इज आउट ऑफ डेंजर, परंतु त्याच्यामध्ये आपण याचा इंटेन्शन बघता आपण अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे।